Hello students, welcome to the Prakashan Academy Maharashtra. I am Sumita. Today we are learning first standard first and our subject is English. Okay, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आपण युनिट 2 स्टार्ट करत आहे. बघा युनिट 2 मध्ये काय आहे बघा व्हेजिटेबल्स. ठीक आहे, व्हेजिटेबल्स म्हणजे काय भाज्या. ओके, आता कॅरेट अँड पंपकिन, कॅबेज अँड पीज. कॅरेट अँड पंपकिन. कॅरेट म्हणजे काय गाजर, पंपकिन म्हणजे तांबडा भोपळा किंवा लाल भोपळा. पुढे कॅबेज अँड पीनट्स, पीज. कॅबेज म्हणजे कोबी, पीज म्हणजे वाटाणा. ओके, बिग ब्राऊन पोटॅटो, लॉंग ग्रीन बीन्स. बिग ब्राऊन पोटॅटो म्हणजे काय मोठा चॉकलेटी बटाटा. ब्राऊन पोटॅटो म्हणजे लिटरली चॉकलेटी असतो का बटाटा? नाही, थोडासा पिवळसर असा मातकट अशा रंगाचा असतो बटाटा, बरोबर. आणि बीन्स म्हणजे काय तर वाल किंवा त्याला काही जण चपटा वाल, वालाच्या शेंगा असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, मग काय स्पिनिश अँड कॉर्न म्हणजे काय पालक आणि मका. सो मेनी व्हेजिटेबल्स गुड फॉर यू. आता बघा सो मेनी म्हणजे काय भरपूर सगळ्या भाज्या तुमच्या तब्येतीसाठी चांगल्या आहेत. सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. ब्रिंजल, कॅरेट, पंपकिन, टोमॅटो, पोटॅटो, कॉलीफ्लॉवर आणि स्पॅनिश हे सगळ्या काय आहेत भाज्या आहेत. ठीक आहे, पुढे लेफ्ट डोंट लाईक. बघा जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल तर उजव्या साईडला सरका आणि जर नसेल आवडत तर लेफ्ट साईडला सरका. ठीक आहे, आता चित्र मी दाखवत आहे कॅरेटचं. ज्यांना आपण आता ज्यांना ज्यांना कॅरेट आवडत आहे त्यांनी कॅरेट म्हणायचं आणि ज्यांना ज्यांना नाही आवडत आहे त्याने आय डोंट लाईक कॅरेट म्हणायचं. ठीक आहे, बघा नेक्स्ट आहे रोज. आवडतं का? येस आवडतं. पाइनएपल येस आवडतं. भेंडी आहे ते म्हणजे काय लेडी फिंगर. ओके, आणि ढोबळी मिरची म्हणजे कॅप्सिकम. ओनियन कांदा. परत आहे चेरी, मग स्ट्रॉबेरी, ब्रिंजल. ओके, फिंगर्स. ठीक आहे, आता पुट युअर फिंगर्स ऑन युअर चीक म्हणजे काय तुमच्या गालावर बोट ठेवा असं. ठीक आहे, नेक्स्ट देन पुट इट ऑन युअर नोज. पुट ऑन युअर नोज नाकावरती बोट ठेवायचं आहे. नेक्स्ट टर्न युअर फिंगर अराउंड अँड अराउंड म्हणजे काय बोट गोल गोल फिरवा असे अराउंड अँड अराउंड. नेक्स्ट अँड पुट देम इन युअर टोज म्हणजे कुठे पायावर असं खाली वाकून पायावर ठेवायचे आहे. ठीक आहे, मेक देम ऑल टू लाईक अ डान्स. आता एक असे पकडायचे आहे आणि असं नाचायचं आहे. लाईक मेक देम डान्स, बरोबर. आणि मेक देम लाईक अ क्लाइंब हिल. बघा असं उंच डोंगर चढत आहे असं असं चढतो ना आपण डोंगर असं 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 करायचं, बरोबर. नेक्स्ट काय आहे अँड पुट देम ॲट स्टील म्हणजे काय एकदम असे ताट बोट करायचे, ताट असे एकदम ताट. ओके, नेक्स्ट आता कोणत्या फिंगरला काय म्हणतात हे आपण आता बघूया. ठीक आहे, आपण याला अंगठा म्हणतो मराठीमध्ये पण इंग्लिश मध्ये काय म्हणतात थंब. मग इंडेक्स फिंगर अनामिका, बरोबर. हे काय आहे मिडल फिंगर म्हणजे मधले बोट. रिंग फिंगर हे बघा अंगठा
अनामिका, मधले बोट ह्याला काय म्हणतात? चाफेकळी. मग लिटिल फिंगर म्हणजे काय? करंगळी. रिंग फिंगर म्हणजे चाफेकळी आणि लिटिल फिंगर म्हणजे छोटी करंगळी. हा आपला पाम असतो, हा आपल्या हाताचा पाम, पण आपण ह्याला काय म्हणतो मराठीमध्ये? तळवा म्हणतो, बरोबर? हा हाताचा तळवा आहे, पण या तळव्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? तर याला पाम असे म्हणतात. काय म्हणतात? PALM. आणि हे हात आणि हे मनगट, मनगट त्याला काय म्हणतात? रिस्ट. ठीक आहे. नेक्स्ट चला, इन द पार्क. चला, आवडतीचं ठिकाण सगळ्यांचं, तुमचं पण आणि माझं सुद्धा. काय आहे? पार्क. पार्क म्हणजे बाग, गार्डन, बरोबर? आता इथे काय काय दिसत आहे? चला, आपण मग अशी कसं बघितलं तसे आपण इथल्या चित्रांना गोल करणार आहे. बघा काय आहे? स्लाइड, ही इथे स्लाइड. स्विंग झोका, लॅडर शिडी, सीसॉ, कुठे आहे सीसॉ? इथे सीसॉ. बेंच, इथे आजोबा बसले आहेत, तो बेंच. सँडीप हे, ठीक आहे. फाउंटेन, मेरी गो राउंड, मेरी गो राउंड, मेरी गो राउंड. वेअर इज द मेरी गो राउंड स्टुडंट्स? येस, मेरी गो राउंड. आणि बायसिकल, हे बायसिकल. पुढे फ्लावर्स, फ्लावर्स, ठीक आहे. चला, ॲनिमल आय नो, आता माहित असलेली ही सगळी प्राणी. डॉग म्हणजे कुत्रा, कॅट म्हणजे मांजर, गोट म्हणजे बकरी, शीप म्हणजे मेंढी, बफेलो म्हणजे म्हैस, हॉर्स घोडा, काऊ म्हणजे गाय, ऑक्स म्हणजे बैल. आता यातून कोणते कोणते पेट ॲनिमल आहेत? हे वरचे पेट ॲनिमल आहेत आणि हे खाली आहेत हे वाईल्ड ॲनिमल आहे, बरोबर? टायगर म्हणजे वाघ, लॉयन, सिंह, फॉक्स, कोल्हा, बियर, अस्वल, गोरिला, माकड, झेब्रा, बरोबर? वुल्फ, वुल्फ म्हणजे लांडगा, फॉक्स म्हणजे कोल्हा. ठीक आहे. फॉक्स आणि वुल्फ मध्ये गडबड करायची नाही. बघा, मॅन हो, आता कोण कुठे राहतं? माणूस घरात, टायगर डेन, काऊ काउशेड, बर्ड नेस्ट, डक पॉन्ड, मंकी ट्री, बी बी केव, स्पायडर वेब. ठीक आहे. आता लुक अँड लिसन अँड रिपीट. बघा, H फॉर हॅट, H फॉर हट, H फॉर हेल, H for hill. I for lemon, L for lemon, L for lion, L for lamp, L for lock. Next, I for injection, I for ink, I for igloo, I for insect. Next, R for ruler, R for rat, R for rose, R for ring. S for soap, S for sofa, S for socks, S for sun. नेक्स्ट बघूया आपण आता इथे HILLRS. आता H कसं काढायचा? स्टँडिंग लाईन घ्यायची, एक छोटासा असा घ्यायचं, असं असं सरळ लाईन, मग हे असं H. स्टँडिंग लाईन डॉट, स्टँडिंग लाईन डॉट, स्टँडिंग लाईन डॉट, स्टँडिंग लाईन डॉट. मग हा L, L, L. मग R असा बर्ड सारखा काढायचा, असं. ठीक आहे. मग आहे S, S, S. मग आपण इथे लिहूया. आता B फॉर BIT बाईट, मग HIT हिट,
LIT lit, SIT sit, PIT fit, FIT fit. आता SIP SIP, PIP PIP, LIP LIP, NIP NIP, TIP TIP, HIP HIP. आणि नेक्स्ट birds can fly. बघा, birds can fly up in the sky and I can fly too. Frogs can jump very very high, I can jump too. Duck can swim and I can swim too. Dog can walk on the ground, I can walk too. Horse can run in the forest, I can run too. Beans can hop, go and grass and hip too. Bunnies can hop. म्हणजे काय? ससा. Bunnies. 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 बघा, बर्ड्स कॅन फ्लाय म्हणजे काय? पक्षी हवेत उडू शकतात, तसं मी सुद्धा उडू शकते. फ्रॉग म्हणजे बेडूक जसा पाण्यात उड्या मारतो तसे उड्या मारू शकते. डक कॅन स्विम, बदकासारखं पोहू शकते. कुत्र्यासारखं चालू शकते जमिनीवर. हॉर्स सारखं पळू शकते. आणि बीन्स म्हणजे बनीज म्हणजे कोण? ससा. ससासारख्या टुणूक पण उड्या मारू शकते. बघा, वी आर बर्ड्स कोणकोणते आहे बघा, कोणते कोणते आहेत चला वाचूया आपण. स्पॅरो, पॅरेट, क्रो, ईगल, पीकॉक, पिजन, आऊल. बघा, क्रो म्हणजे कावळा, स्पॅरो म्हणजे चिमणी, पॅरेट म्हणजे पोपट, क्रेन म्हणजे बगळा, ईगल म्हणजे गरुड किंवा ईगल म्हणजे घार. ठीक आहे, ईगल म्हणजे घार. आणि पिकॉक म्हणजे मोर, पिजन म्हणजे कबूतर, आऊल म्हणजे घुबड. आता ह्याच्यात काय आहे? विंग्स दाखवलेले आहे. बिग म्हणजे काय? पायाचे. हे पाय. क्लेव्स म्हणजे असं आकड्यासारखं असतं. फेदर म्हणजे पंखाला असतं. आणि विंग म्हणजे पंख. बर्थडे पार्टी. बघा, बर्थडे पार्टी मध्ये काय काय आहे? बलून. कुठे आहे बलून? टॉयज म्हणजे खेळणी. गिफ्ट्स हे गिफ्ट. आता मास्क कुठे आहे? इथे मास्क लावलाय चेहऱ्याला. ग्रीटिंग कार्ड्स कुठे आहे? इथे. पुढे बर्थडे कॅप्स हे कॅप्स. स्नॅक्स. कॅन्डल इथे आहे. हे आहे क्राऊन म्हणजे क्राऊन. ठीक आहे, हे आहे चेअर. ओके. आणि कॅमेरा कुठे आहे? इकडे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. नमस्ते अंजू, नमस्ते संजू. बघा, एकमेकांना नमस्ते म्हणत आहे. हाऊ आर यू? आय एम फाईन. विचार कसा आहेस? ती म्हणते मी व्यवस्थित, छान, मजेत आहे. व्हॉट आर यू डुईंग? आय एम डुईंग नथिंग. काय करतेस? म्हणते मी काय नाही करत. कॅन यू प्ले विथ मी? तो विचारतो तिला, काय काम तू माझ्यासोबत खेळू शकशील का? येस आय कॅन प्ले विथ यू. लेट्स प्ले देन. कम ऑन. मग ती खेळायला जातो. नेक्स्ट काय आहे? GJOKQ. बघा, G फॉर गोट, G फॉर गेट, G फॉर ग्रास, G फॉर गिटार. पुढे J फॉर जॅकेट, J फॉर जार, J फॉर जॅक आणि J फॉर जोकर. O फॉर ऑरेंज, O फॉर ऑक्स, O फॉर आउल, O फॉर ऑस्ट्रिच. O फॉर ऑस्ट्रिच. K for kite, K for key, K for kettle, K for kangaroo. Q for queen, Q for question, Q for Q.
GJOKQ बघा, जी असा, जे असा, एक डॉट त्याच्यावरती, हे दोन लाईन मध्येच या दोन रेष आली पाहिजे. मग क्यू असा क्यू काढायचा, हा ओ. ओके. मग इथे बघा काय आहे, डॉग फॉग जॉब, इथे नॉट गॉट नॉट हॉट. आता इथे आपण लिहूया HOP हॉप, MOP मॉप, TOP टॉप, DOT डॉट, HOD हॉट. ओके. नेक्स्ट वॉटर बेल बघा, टेक आउट युअर वॉटर बॉटल. वॉटर बेल झाली की तुमची वॉटर बॉटल बाहेर काढायची आहे. ओपन द लिड म्हणजे काय, झाकण काढायचं आहे. ड्रिंक वॉटर पाणी प्यायचं आहे. क्लोज द बॉटल बॉटल बंद करायची आहे. पुट इट इन द बॅग बॅग मध्ये ठेवून द्यायची आहे. व्हॉट एट द हू एट द बटर. चला ही आता मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. बघा इथे आपण पहिले वाचूया, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करते. लेट्स स्टार्ट. टू कॅट्स फाउंड अ lump of butter. They both wanted the butter. They started fighting with each other. It's mine. No, it's mine. बघा ही मांजर म्हणते it's mine आणि ही म्हणते no, it's mine. A monkey saw them. He said, don't fight. I shall make two equal parts for you. बघा भांडू नका, मी तुमच्या दोघींसाठी समान भाग करून देतो. द मंकी मेड टू पार्ट्स. मग काय होतं, मंकी मेड टू पार्ट्स, त्याचे दोन पार्ट करतो. मग काय होतं, दिस पार्ट इज बिगर. बघा तो हा पार्ट थोडासा मोठा आहे. मग काय करतो तो, त्यातून एक बाईट घेतो आणि आय शॅल हॅव द बाईट मेक इट स्मॉल. तो त्यातून एक बाईट घेतो आणि म्हणतो मी आता याला छोटा करतो. नेक्स्ट, ओ नो धिस पार्ट्स लुक बिगर. आता हा पार्ट मोठा दिसतो. आय शॅल हॅव अ बाईट अँड मेक इट स्मॉलर. आता मी या पार्ट मधून छोटा करतो. मग काय होतं, द मंकी डिड इट अगेन अँड देन ही सेड दिस इट्स टू स्मॉल. आय विल टेक अ बाईट. ओ इट्स फिनिश. हू एट द बटर. द मंकी एट द बटर. बघा इकडे पहिल्यापासून आपण बघूया. बघा काय असं, दोन मांजरी असतात, त्यांना एक बटरचा तुकडा सापडतो आणि त्या दोघी भांडतात. हा तुकडा माझा आहे, दुसरी मांजर म्हणते नाही माझा आहे. आणि हे माकड झाडावरून बघतो. माकड म्हणतो ठीक आहे भांडू नका, मी तुम्हाला दोघींना समान भाग करून देतो. तो काय करतो, बटर कट करतो आणि म्हणतो मी ह्याचे दोन पार्ट तुम्हाला सेम करून देतो. मग काय म्हणतो, अरे हा जरा मोठा झाला. तो म्हणतो मी आता ह्याच्यातून एक बाईट घेतो म्हणजे दोन्ही इक्वल होतील. तो एक बाईट घेतो, मग दुसरा भाग मोठा वाटतो, मग तो दुसऱ्या भागातून पण खातो. मग पुढे परत पहिला भाग मोठा वाटतो, परत पहिल्या भागातून खातो, परत दुसरा भाग मोठा वाटतो, परत दुसऱ्या भागातून घेतो. असं करत करत तो सर्व बटर खाऊन टाकतो आणि म्हणतो अरे आता तर बटर संपलं, आणि तो पळून जातो. मग अशा प्रकारे आपण याच्यातून काय शिकतो मुलांनो, की आपण कधीही भांडायचं नाही, तुला आणि मला असं करायचं नाही, मिळून मिसळून घ्यायचं. मग काय होतं, तिसऱ्याचा फायदा होत नाही. ठीक आहे, आलं सगळ्यांच्या लक्षात. बघा, टेक अ लुक ॲट द पिक्चर अँड टेल द स्टोरी. बघा आता ही गोष्ट तुम्हाला सांगता येईल का मला. बघा एक माकड असतो, तो काय करतो, सगळं केळी खातो आणि जिकडे तिकडे तिकडे सगळीकडे सगळे केळीचे साल टाकतो. मग हत्तीला राग येतो, हत्तीच्या डोक्यावर पडतं इथे बघा. मग हत्तीला राग येतो, तो म्हणतो हे काय तुझं विचित्र प्रकार आहे, तू काय हे सगळं कचरा करत आहेस. मग काय म्हणतात,
पिक पॅरेट म्हणजे कोण, पोपट. पोपट म्हणतो चला आपण हे साफ करूया. तर ते सगळे मिळून साफ करतात आणि सगळे आनंदी राहतात. ठीक आहे स्टुडंट्स, आपला सेकंड पार्ट कंप्लीट झालेला आहे. थँक्यू सो मच.